आक्रोश मराठी न्यूज, जनसामान्यांचे हक्काचे व्यासपीठ. महाराष्ट्र रिपब्लिकन पक्ष यांच्या वतीने तहसीलदार कार्यालय जावली मेढा यांना निवेदन देण्यात आले की मौजे आंबेघर तर्फे कुडाळ तालुका जावली मधील आज अखेर शासनाच्या वतीने झालेल्या जनगणनेनुसार बौद्ध वस्तीची चुकीची आकडेवारी लागल्यामुळे देशाला स्वातंत्र्य मिळाले असतानाही आंबेघर बौद्ध वस्ती मात्र पारतंत्र्यात आहे. आज अखेर लोकसंख्येच्या आडमुठी नोंदीमुळे बौद्ध वस्तीच्या विकासाला वीळ बसली आहे. प्रत्यक्षात मात्र 120 बौद्ध वस्तीमध्ये मतदान आहे. तरी लोकसंख्येच्या दाखल्यात बदल करून आपल्याकडून विकासाला चालना मिळावी हीच अपेक्षा. तसेच सुतारांच्या पाराच्या कोपऱ्यापासून वरील बौद्ध तिकडे जाणाऱ्या रस्त्याची ग्रामपंचायत दप्तरी नोंद असल्यामुळे काही वर्षापूर्वी 10 फुटी रस्त्यावर खडीकरण झाल्याचे दिसून येते. जर सदर रस्ता अथवा जमीन शासन दरबार नोंद असल्यामुळेच त्याच्यावर शासकीय फंड पडला होता. मात्र आज मितीला सदर 6 नंबर धारक रस्ता करण्यास हरकत करत असल्यामुळे अजून अभिधर बौद्ध बस्तीने किती दिवस रस्त्यापासून वंचित राहायचे. तसेच काही दिवसांपूर्वी शासकीय मोजणी मागवण्यात आली. मात्र सदर अतिक्रमण धारक यांनी जाणीवपूर्वक जातीय द्वेषापोटी मोजणीला व रस्त्याला विरोध करत आहेत. एखाद्या पेशंटला दवाखान्यात नेण्यामध्ये 4 चाकी गाडी घरापर्यंत जात नाही. तसेच एखाद्या अंत्यविधी वेळेस तारेवरची कसरत करावी लागते. तरी अजून किती दिवस पारतंत्र्यात राहायचे असा प्रश्न उपस्थित होत आहे. तरी आम्हाला शासकीय मोजणी रीतसर करत आम्हास कायमस्वरूपी हक्काचा 10 फुटी रस्ता मोकळा करून आम्हाला न्याय द्यावा हीच अपेक्षा. अन्यथा 15 दिवसात न्याय नाही मिळाला तर महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाचे जिल्हाध्यक्ष किरणदादा बगाडे यांच्या आदेशाने आंबेघर तर्फे कुडाळमधील संपूर्ण कुटुंबधारक यांच्या वतीने आपल्या कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करण्यात येईल अशी निवेदन देण्यात आले. आक्रोश मराठी न्यूजसाठी प्रतिनिधी मोहन खुडे, जावली. बगाडे, महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाचा सातारा जिल्हाध्यक्ष. महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाचे संस्थापक अध्यक्ष संजय भैया सोनवणे यांच्या आदेशाने आज तहसीलदार साहेबांना निवेदन दिलेलं आहे. निवेदनाचा विषय असा आहे, आंबेघर तर्फे कुडाळ मधील आमचे बौद्ध बांधव आहेत. त्या बौद्ध बांधवांना गेली 35 ते 40 वर्ष रस्ता असूनही नसल्यासारखा आहे. या अगोदर तत्कालीन तहसीलदार होते कोळेकर साहेब, त्यांना निवेदन दिलेलं आहे की ह्या संबंधित रस्ता आहे, जो अतिक्रमण रस्ता आहे, तो अतिक्रमण खोलून आमच्या लोकांना पूर्ण रस्ता मोकळा करून द्यावा. त्याच्यावर मोजणी विभागानं मोजणी करण्याचा प्रयत्न केला. मात्र संबंधित समोरची लोक जे अतिक्रमण केलेलं आहे ते जाणीवपूर्वक आमच्या समाजाच्या जातीय द्वेषापोटी ते मोजणीला विरोध करत आहेत. आणि तो विरोध झाल्यामुळं ती सदर मोजणी होऊ शकत नाही. आणि होऊ शकत नसल्यामुळं आमच्या लोकांनी अजून किती दिवस पारतंत्र्यात राहायचं हा माझा तहसीलदार साहेबांना प्रश्न आहे. मी तहसीलदार साहेबांना निवेदन दिलेलं आहे. मी मोजणीच्या अधिकाऱ्यांना निवेदन दिलेलं आहे. आम्हाला जर 15 दिवसात रस्ता या आंबेघरच्या ग्रामस्थांना मिळाला नाही तर संविधानिक मार्गातून मी सर्व लोकांना घेऊन या तहसीलदार कार्यालयाच्या बाहेर मी तीव्र आंदोलन छेडणार आहे. जर आंदोलनाची वेळ आमच्या येत असेल, आमच्या प्रत्येक कुटुंबातला व्यक्ती शासनाचा कर भरतो आणि शासनाचा कर भरत असल्यामुळं त्याला मूलभूत अधिकार आहेत. रस्ता, पाणी आणि लाईट हे मिळणं बंधनकारक आहे. आणि ते जर होत नसेल तर शेवटी आमच्याकडं आंदोलनाशिवाय पर्याय नाही. त्यामुळं तहसीलदारांनी हा विषय, मोजणी अधिकाऱ्यांनी हा विषय गांभीर्याने घ्यावा आणि सदर रस्त्यामध्ये जे अतिक्रमण आहे ते अतिक्रमण तात्काळ हटकावं. आणि आम्हाला जो काही शासनाच्या दप्तरी 9 ते 10 फुटाची नोंद आहे त्या नोंदीप्रमाणे आम्हाला आमचा रस्ता मोजणी रीतसर करून आम्हाला रस्ता मोकळा करून द्यावा. अन्यथा आम्ही महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं आणि आंबेघरच्या ग्रामस्थांच्या वतीनं आम्ही आंदोलन छेडणार आहे. एवढंच इशारा देतो. जय भीम, जय बुद्ध, जय संविधान.